नमस्कार. 13 ऑक्टोबर 1935 नाशिकमधील येवले येथे आयोजित केलेल्या सभेत भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं होतं. कारण या सभेत दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ऐतिहासिक भूमिका मांडणार होते, ऐतिहासिक निर्णय घेणार होते. बाबासाहेबांचं भाषण सुरू झालं आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, जन्म माझ्या हातात नाही, परंतु जो धर्म मला माणूस म्हणून जगू देत नाही, माणसाचा माणूस पण नाकारतो, त्या धर्माचा मी त्याग करतो. मी हिंदू म्हणून मरणार नाही. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तरच तो बंडाचा झेंडा हाती घेईल. अर्थात काय तर या देशातील शोषित पीडित दलितांच्या गुलामीचं अधिष्ठानच मुळात धर्म आहे. या जाणीवेतून पुढे बाबासाहेबांच्या भाषणातून प्रेरित झालेला लाखोंचा समुदाय धर्मांतर करतो आणि फार मोठी क्रांती घडवून आणतो. आणि म्हणून या देशातील बाबासाहेबांचं भाषण हे मला फार मोठं क्रांतिगीत वाटू लागतं. म्हणून याच विषयावरती बोलण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी स्पर्धक कुमार प्रतीक स्मिता उत्तम पवार आपणासमोर विषय मांडतो आहे, तुमची सर्व भाषणं ही क्रांतिगीतं ठरवत. मित्रहो, संघर्षाला न्यायाकडे आणि न्यायाला क्रांतीकडे घेऊन जाण्याची सर्वात महत्त्वाची ताकद कोणाकडे असेल तर ती वक्तृत्वाकडे आहे, भाषणांकडे आहे. आणि ही उदाहरणं आपल्याला देशाच्या पटलावरती, जगाच्या पटलावरती कालांतराने वेळोनिरूप दिसत आलेली आहेत. मग हाव डेअर यू म्हणणारी ग्रेटा असोत, मलाला युसुफाईसारखं भाषण असोत, किंवा नकारात्मक पडसाद म्हणून का होईना पण ज्याच्या भाषणाने आणि डोळ्यातील अश्रूने लोकांच्या मनावरती, मेंदूवरती ताबा मिळवला तो हिटलर असोत, किंवा अगदी भारताचं उदाहरण घ्यायचं झालं तर भारतात जेव्हा इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी लागू केली होती तेव्हा त्या आणीबाणीच्या विरोधात संपूर्ण क्रांती या शीर्षकाअंतर्गत जयप्रकाश नारायण यांनी केलेली भाषणं ही या देशातील फार मोठी क्रांती होती आणि सत्ता बदलाचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं. या अशा अनेक प्रकारे जेव्हा आम्हाला इतिहास दिसू लागतो आणि जागतिक स्तरावरचं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर येतं तेव्हा आवर्जून सांगेन की आयरिश होम रूलचा इतिहास आम्हाला असं सांगतो की दक्षिण आयर्लंड आणि अल्स्टर यांच्यामध्ये वाटाघाटीचे संघर्ष सुरू असताना दक्षिण आयर्लंडचे प्रतिनिधी मिस्टर रेडमंड हे अल्स्टरच्या लोकांना संपूर्ण होम रूल संविधानात आणण्यासाठी एक ग्वाही देतात. परिषदेमध्ये भाषण करताना म्हणतात की अल्स्टरच्या नागरिकांना हवी असलेली सर्व राजकीय संरक्षणं त्यांनी मागावीत, त्यांना ती देऊ केली जातील. परंतु या भाषणाच्या प्रत्युत्तरात अल्स्टरचे प्रतिनिधी भाषण करताना म्हणतात की मिस्टर रेडमंड, तुम्ही तुमच्या राजकीय संरक्षण तुमच्याजवळच ठेवा, आम्ही तुमच्या राजकीय संरक्षणाचा धिक्कार करतो. मुळातच आम्हाला राजकीय संरक्षणाची दिवास्वप्न दाखवून आमच्यावरती कायमची गुलामगिरी लादणं हेच आम्हाला नको आहे. अल्स्टरच्या प्रतिनिधींनी केलेल्या या भाषणानंतर अल्स्टरच्या लोकांमध्ये फार मोठी नवी जाणीव निर्माण झाली आणि आयरिश होमरूलचा इतिहास जगमान्य झाला. मग मित्रो, हा असंख्य काळ लोटला आणि त्यानंतर आपण भारताकडे येऊया. 2014चं उदाहरण घेऊयात. 2014मध्ये सत्ता बदल होणार हे जवळपास निश्चित होतं. या देशामध्ये देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि प्रथम पुरुष नरेंद्र मोदी हे देशाला आवाहन करताना, आश्वासन करताना सबका साथ सबका विकास आणि अच्छे दिनची मोठी मोठी आश्वासने देतात. परंतु काळ लोटत जातो, काळानुरूप या भाषणांना कृतीची जोड मिळत नाही आणि ज्या माणसाची भाषणे देशातील लोकांना काहीतरी बदल घडवू पाहत आहे, काहीतरी क्रांती घडवू पाहत आहे, या आशावादी भूमिकेतून दिसतात, त्याच माणसाची भाषणं सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वात जास्त डिसलाईक घेणाऱ्यांच्या यादीत जेव्हा समाविष्ट होतात तेव्हा देशाच्या प्रथम पुरुषाची ही भाषणं किंवा क्रांतिगीतं राहत नाहीत, तर ती लोकांना जुमलेबाजी वाटू लागतात. आणि म्हणून अशा जुमलेबाजी करणाऱ्या माणसांना मला सांगू द्यात की तुमची सुद्धा सर्व भाषणं ही इथे क्रांतिगीतं ठरली पाहिजेत. जेव्हा आपण भाषणाचा विचार करतो तेव्हा राजकीय सभा आणि मेळाव्यांपेक्षा सर्वात प्रथम आपल्या डोळ्यांसमोर काय येत असेल तर ते संसदेतली भाषणं. या देशाचा विचार करायला गेलो तर अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथराव मुंडे किंवा प्रमोद महाजन, ॲडव्होकेट दत्ता पाटील यांच्यापर्यंतचा संसदेतल्या भाषणांचा इतिहास या भारताला आहे. पण जेव्हा आम्ही सध्याच्या भारताचं उदाहरण घेतो, संसदेचं चित्र पाहतो, तेव्हा मात्र आर्यन, अर्णब, कंगना आणि यातून वेळ मिळाला तर टीका टिप्पणी, चारोळ्या आणि त्यातूनच जर पुन्हा वेळ मिळाला तर 30 दिवस उत्तरदान माफी मागा हा एवढा सूर आमच्या संसदेच्या भवनात दिसतो. तेव्हा मला या संसद चालवणाऱ्या वारसदारांना सुद्धा म्हणावं असं वाटतं की तुमची सुद्धा भाषणं आता इथे क्रांतिगीतं ठरली पाहिजेत. मित्रहो, जेव्हा आपण क्रांतिगीताचा विचार करतो तेव्हा या क्रांतिगीताच्या माध्यमातून भाषणांचा विचार करत असताना माझ्या एक प्रकर्षाने लक्षात येतं की हिरोशिमा आणि नागासाकीवरती जेव्हा अणुबॉम्ब हल्ले घडले गेले तेव्हा तेथील लोकांनी या जखमेचं खपली न काढता तेथील राजकारण्यांनी याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या वक्तव्यातून लोकांच्या जाणीवांना स्पर्श होणार नाही किंवा त्यांचा भावनिक मुद्दा केला जाणार नाही, लोक दुखावणार नाहीत याची जबाबदारी घेतली आणि आपल्या कोणत्याच भाषणात या गोष्टीचा किंवा या कृतीचा उल्लेख केला गेला नाही. परंतु भारताचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा भारतासारख्या देशात गोधराकांड, 26/11 आणि पुलवामा यांसारख्या घटनांचं जेव्हा राजकारण करून लोकांच्या भावनिक मुद्द्याचा वापर केला जातो आणि देशाच्या जखमांची खपली काढण्याचा विचार करतो
होतो तेव्हा या देशाच्या जखमांवरची खपली काढणाऱ्या माणसांना सुद्धा मला म्हणू द्या की तुमची सुद्धा भाषणं आता इथं क्रांतिगीतं ठरली पाहिजेत. मित्र हो, यांना क्रांतिगीतं ठरायचं सांगून झालं, परंतु या दुसऱ्या विषयाचा दुसरा महत्त्वाचा अंग जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रांतिगीतं. या देशातील सर्वच नागरिकांना किंवा जगाच्या पटलावरील सर्वच नागरिकांना भाषण कळतं अशातला भाग नाही. मग जेव्हा एखादी चळवळ, एखादे उद्देश किंवा एखादा हेतू लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं जर काम कोणी केलं असेल तर ते गीतांनी केलं. मग ला मार्सिलीज याचं उदाहरण घ्यायचं झालं तर फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये हे सर्वात महत्त्वाचं उदाहरण ठरलं, जे ला मार्सिलीज पुढे जाऊन फ्रेंच राज्यक्रांतीचं प्रतीक बनलं आणि नंतर फ्रेंचचं राष्ट्रगीतसुद्धा बनलं. भारताचा महाराष्ट्राचं आपण उदाहरण घेतलं तर कामगार चळवळीचं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासामध्ये अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली छक्कड अर्थात माझी मैना गावाकडे राहिली ही या देशातील फार मोठं क्रांतिगीत ठरले. याच्या पलीकडे जाऊन सध्याच्या काळात JNUच्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आझादीचं क्रांतिगीत म्हणजे आपल्याला डोळ्यांसमोर जेव्हा दिसू लागतं तेव्हा आपण भाषणांनी क्रांती करावी असा जेव्हा उल्लेख करतो त्यावेळेस गीतांनी सुद्धा क्रांतिकारी भाषण बनण्याची भूमिका या देशात बजावलेली आहे, हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही. ते शेवटी आपणा सर्वांनाच या भूमिकेतून जायचं आहे जाता जाता इतकंच की अशी बोलावी वाणी माझी की विचार शुद्ध झाला पाहिजे आणि एक शब्द माझा आता बुद्ध झाला पाहिजे. हा शब्द बुद्ध हो याच अपेक्षेने मनपूर्वक धन्यवाद.